नमस्कार. आज आपण शिकणार आहोत फ्लुइड लेवल्सची तपासणी, सर्व्हिसिंग रेझर्वॉयर्स आणि पॉवर पॅक फिलर्सची रिप्लेसमेंट आणि क्लीनिंग. आधी आपण शिकणार आहोत जॉब सिक्वेन्स आणि मग आपण शिकणार आहोत स्किल सिक्वेन्स. चला पाहूया हे कसं करायचं. चला सर्वप्रथम कार्याच्या क्रमावर प्रविष्ट करूया. या व्हिडिओचा उद्देश पॉवर पॅकमध्ये वापरल्या जाणाऱ्या विविध हायड्रॉलिक घटकांना ओळखणे हा आहे. त्यामुळे सक्शन काढून टाकण्यासाठी आणि पॉवर पॅक ऑपरेशनसाठी तयार करण्यास अनुमती देण्यासाठी नमुना तयार केला जाऊ शकतो. आणि पॉवर पॅक प्रोग्रॅममध्ये दबाव सेट केला जाऊ शकतो. याची खात्री करून सिस्टीम बंद स्थितीत आल्यानंतर वरचे कव्हर काढण्यासाठी हायड्रॉलिक सिस्टीम पॉवर पॅक खोला. फास्टनिंग बोल्ट काढून टाका. काळजीपूर्वक वरचे कव्हर वरच्या बाजूला करा. कोणत्याही पाईपमध्ये जवळून प्रवेश करण्यासाठी त्याचे विविध घटक, त्यांचे उपयोग आणि त्यांच्या कार्याची ओळख करून घ्या. कनेक्शनचा क्रम देखील लक्षात ठेवा. रिझर्वायरला उष्णतेच्या नुकसानापासून संरक्षण करण्यासाठी, त्याला साफ करण्यासाठी आणि जोडण्यासाठी स्ट्रेनर काढा. ऑपरेशनसाठी पॉवर पॅक तयार करा. रिलीफ व्हॉल्व्ह कौशल्ये सुधारा. दबाव निश्चित करा. चला सर्व स्ट्रेनर काढून टाकू. आणि स्ट्रेनर काढून टाकण्यासाठी ते अनस्क्रू करा आणि त्याला उघडून आपण त्यानंतर ते स्वच्छ करणार आहोत. आणि हे करण्यासाठी ते केरोसिन तेलात भिजवून आणि जाळीच्या भागावर कॉम्प्रेस एअर सोडा. स्ट्रेनर स्थानावर पुन्हा बसविला जाऊ शकतो. जर ते खराब झालेले आढळले तर ते बदला. योग्य गॅस्केटसाठी रिझर्वायरच्या वरच्या कव्हरवर गॅस गॅस्केट तपासा. पॉवर पॅकच्या शीर्षस्थानी कव्हर ठेवल्यानंतर स्क्रू घट्ट करा. पुढील गोष्ट म्हणजे पॉवर पॅक आणि सेटवर दबाव आणणे सुरू करणे आणि पॉवर पॅक चांगली कामगिरी करेल. एक पॉवर पॅक चांगली कामगिरी करेल. आता ते निष्क्रिय स्थितीत चालत असल्यास त्याची स्थिती तपासूया. सर्वप्रथम युनिट्सची माउंटिंग सेटिंग्ज तपासा. यानंतर मोटर आणि पंपमधील कपलिंग तपासा. रिझर्वायरमध्ये तेल नसल्याचं सुनिश्चित करा. आणि जर ते प्रमाणानुसार नसेल तर रिझर्वायरच्या सभोवतालचा पुढील निचरा आवश्यक आहे आणि तो स्वच्छ आणि तेल गोष्टी सर्व कनेक्टिंग होल्स घट्ट करा. आणि ब्रीदर योग्यरित्या स्थापित केले आहे का ते तपासा. ऑइल ड्रेन होल अडकले आहे की नाही आणि पॉवर बँकमध्ये तेल गळती नाही हे तपासा आणि दबाव समायोजित करा. त्यामुळे तसे होत नाही. पाईप्समध्ये काही सैल कनेक्शन आहे का ते तपासा. पॉवर पॅकची इलेक्ट्रिक मोटर चालू करा. मोटर थांबवा आणि इलेक्ट्रिशियनला कॉल करा. जर मोटरच्या फिरण्याची दिशा विरुद्ध दिशेने असेल तर प्रेशर रिलीफ व्हॉल्व्हवर दबाव वाढवण्यासाठी आवश्यक आहे. प्रेशर रिलीफ व्हॉल्व्ह चालू करा. खुल्या प्रकारच्या रिझर्वायरसाठी स्ट्रेनर दक्षिणेकडे काढून टाका. पुढील चरणांचे अनुसरण करा. आपण ठीक असल्याची खात्री केल्यानंतर हायड्रॉलिक सिस्टीम साफ करा. बंद करा. वरची कव्हर प्लेट काढा. स्पॅट्युला वापरून डाग काढून टाका. केरोसिन वापरा आणि त्याला साफ करा. त्यावर संकुचित हवा उडवा. कोणत्याही नुकसानासाठी स्ट्रेनर तपासा. जर असेल तर ते बदला. बंद प्रकारच्या रिझर्वायरसाठी
स्ट्रेनरला परत स्थितीत स्क्रू करा. पुढील चरणांचे अनुसरण करा. हायड्रोलिक सिस्टीम थांबवा. पॉवर पॅकमधून तेल काढा. स्क्रूइंग माउंटिंग बोल्टमधून तपासणी कव्हर काढा. सक्शन स्ट्रेनर काढा. केरोसिन वापरून स्ट्रेनर स्वच्छ करा आणि त्यावर कॉम्प्रेस एअर उडवा. रिझर्वायर पूर्णपणे स्वच्छ करा. सक्शन स्ट्रेनर तपासा आणि त्यास पुन्हा त्या ठिकाणी स्क्रू करा. तपासणी कव्हर गॅस्केट बदला. माउंटिंग स्क्रू घट्ट करा आणि नंतर जाळी वापरून तेल फिल्टर करा. रिझर्वायर तेलाने भरा. तेल गळती नसल्याचे सुनिश्चित करा. तेलाची पातळी तपासा. आता प्रणाली बाह्य एकदा लिगेसी स्टॅबिलायझर वापरण्यासाठी तयार झालंय. हायड्रोलिक सिस्टीम बंद करा आणि स्टेनर युनिटमधून काढून टाका. दोन्ही कॅप एकत्र स्क्रू करा. स्टेनर युनिटला बेंचवर धरा आणि माउंटिंग बोल्ट सैल करा. सक्शन स्ट्रेनर काढा. साफ करा किंवा सक्शन स्ट्रेनर बदला. कव्हर चांगले बसवलेले असावे. सेक्शन स्ट्रेनर आणि स्क्रू माउंटिंग बोल्ट माउंट निश्चित करा. स्ट्रेनर युनिट त्याच्या स्थितीवर परत करा. तपासा की कनेक्शन नीट बसवलेत की नाही. चला तर मग पटकन आतापर्यंत जे शिकलो त्याची रिकॅप करूया. पॉवर पॅक काळजीपूर्वक वेगळे करा. ट्यूबिंग काढा आणि स्ट्रेनर कनेक्ट करा. ऑपरेशनसाठी पॉवर पॅक तयार करा. रिलीज व्हॉल्व्हचा दबाव सेट करा. मला आशा आहे की या व्हिडिओद्वारे जे काही मी सांगितलं मला आशा आहे की तुम्हाला या व्हिडिओमधलं सगळं कळलं असेल. लवकरच भेटूया पुढच्या मनोरंजक आणि रोमांचक व्हिडिओमध्ये. नमस्कार.